YouTube चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते। आज ना आपण सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत अशी बॉम्बे बटाटा शेवपुरी ही रेसिपी बघायची। ती रेसिपी कशी करायची ना ते आता आपण बघूया। बॉम्बे बटाटा शेवपुरी करताना ना 4-5 अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगते। ज्यामध्ये एक तर बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, तो न चिरता शिजवायचा आहे। दुसरी गोष्ट, मी पुऱ्यांची कृती परवा दाखवली होती, पाणीपुरीच्या पुऱ्या, त्याचा व्हिडिओ आपल्याकडे होता। त्यामध्ये न फुगलेल्या ज्या चपट्या पुऱ्या होत्या त्या मी शेवपुरीसाठी घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे त्या पुऱ्या नसल्या तर तुम्ही बाजारातून आणल्या तरी पण चालते। त्यानंतर शेव 0 नंबरची बारीक शेव, भरपूर अशी, ज्यामुळे शेवपुरी एकदम खास अशी तयार होते। त्यानंतर चिंचेचा कोळ आणि पुदिन्याची चटणी, ह्या अशा ठराविक जर गोष्टी आपल्याकडे पूर्ण असल्या ना तर आपली बॉम्बे बटाटा शेवपुरी 1 नंबर तयार होते। आता ती कशी करायची ना ते आता आपण बघूया। बटाटा शेवपुरीसाठी जे साहित्य लागणार आहे त्यामधले जे ह्या पुऱ्या आहेत ना, ह्या चपट्या पुऱ्या आहेत, खोलगट पुऱ्या आपल्याला वापरायच्या नाही। त्यानंतर हा बटाटा आहे तो आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे, त्यामध्ये घालायसाठी मीठ वगैरे घालायचंच आहे। त्याशिवाय हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं ह्याचं थोडंसं वाटण मी करून घेतलेलं आहे, हे आपल्याला बटाट्यामध्ये घालायचं आहे। हे मी पुदिन्याच्या चटणीचं साहित्य काढून ठेवलेलं आहे, ज्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, लिंबू, मिरची, लसूण, अद्रक आणि फुटाणा डाळ हे सगळं घेतलेलं आहे। हे आता आपण मिक्सरला करायचं आहे। त्यानंतर वरून घालायला शेवपुरीवर कांदा, कोथिंबीर, बारीक शेव, टोमॅटो, त्यानंतर जिरापूड, लाल तिखट, चाट मसाला हे सगळं साहित्य लागणार आहे। हे मी मीठ आणि साखर जे घेतलेले आहे ते आपल्याला पुदिना चटणीसाठी लागणार आहे। त्यानंतर हा चिंचेचा कोळ आहे, जो मी आधीच ऑलरेडी केलेला आहे। चिंच, गूळ, खजूर ह्या सगळ्याचं शिजवून घेऊन वगैरे कोळ काढलेला आहे। पुदिना चटणीसाठी मिक्सरमध्ये मी हे साहित्य घेते, ज्यामध्ये मी कोथिंबीर घातली, पुदिन्याची ठराविक पानं, मी चटणी ही थोडीशी करणार आहे त्यामुळे माझं साहित्य पण सगळं थोडंच आहे। थोडेसे आल्याचे तुकडे, त्यानंतर ही मिरची तिखट आहे खूप, आणि चटणी आपली कमी असल्यामुळे मी एकच मिरची घेतली, एकच लसणाची कुडी आणि थोडीशी फुटाणा डाळ, थोडंसंच पाणी घालायचं आपल्याला फिरायसाठी, अर्धा लिंबाचा रस। त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी साखर घालायची, ज्यामुळे ही चटपटीत अशी होते ही चटणी, आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ, थोडासा चाट मसाला। नंतर आपल्याला तो वरून पण भुरभुरायचा आहे आणि ह्यात पण थोडासा घालूया। आता ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरमधनं आपण पुदिन्याची चटणी फिरवून घेतली आणि ती अशी मस्त अशी तयार झाली। ही चटणी अशी पातळसर हवी आहे, ज्यामुळे आपण जेव्हा घालणार ना तेव्हा ती सगळीकडे व्यवस्थित अशी पसरेल। आता हा बटाटा आहे तो आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। आता त्यामध्ये जे साहित्य घालायचं ना त्यामध्ये मी हा जो घरात केलेली ओली मिरचीची चटणी किंवा जो खरडा असतोय तो पण चालेल, हे खमंगपणासाठी खूप छान वाटते। त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी जिरापूड घालायची, जराशी साखर किंचित अशी, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला, आणि मग हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपलं हे बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे, जे आपल्याला शेवपुरीवर मांडायचं आहे। शेव बटाटा पुरीचं सगळं साहित्य आपलं तयार झालेलं आहे। आता ना स्टेप बाय स्टेप ती शेवपुरी कशी मांडायची ना प्लेटमध्ये ते आता आपण बघायचं आहे। सुरुवातीला आपण प्लेटमध्ये ह्या पुऱ्या अशा मांडून घ्यायच्या व्यवस्थित अशा। त्यानंतर ना ह्याच्यावर सगळ्यात सुरुवातीला बटाट्याचं जे आपण सारण तयार केलेलं आहे ना ते लावायचं आहे। ते लावताना असं लक्षात घ्यायचं की छान फिट करा ह्याच्यावर। त्यानंतर ह्याच्यावर कांदा ठेवत जायचा आहे आपल्याला असा। त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला, टोमॅटो कांदा जो काही तुम्ही मांडताय ना तो घालताना असा थोडासा पसरूनच घालायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला हे साईडला पडलेलं वगैरे सगळं साहित्य जे असते ना ते सुद्धा खाताना एक वेगळी मजा येते त्याच्यात, त्यामुळे घालताना असं चांगलं पसरूनच घालायचं। थोडीशीच कोथिंबीर घालायची वरून। आता त्याच्यावर आपल्याला चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे। ही चिंच खजूरची गोड आंबट गोड अशी चटणी आहे, ह्याचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल। ही मस्त अशी घालून घ्या, कारण ह्याच्यामुळे भरपूर अशी चव येते त्याची। आंबट गोड नंतर
तिखट अशी चटपटीत अशी ही चटणी ही घालून घ्यायची आपल्याला. ही त्यासाठीच पातळ ठेवायची आहे, कारण ही जेव्हा आपण घालणार ना तेव्हा व्यवस्थित अशी पसरली जाईल. काही ड्राय मसाले जे आपल्याला ह्यात भुरभुरायचे आहेत, ज्यामध्ये मी जिरा पूड थोडीशी अशी घालून घेते सगळीकडे. अशी व्यवस्थित पसरून घ्या फक्त, बस झाले. असं केलं तरी भुरभुरायची आहे फक्त. त्याचप्रमाणे हे लाल तिखट अगदी किंचित घालायचं आहे, कारण तसं पण तिखटपणासाठी आपण मिरचीचा वगैरे वापर केलेला आहे, पण एक वेगळी चव अधूनमधून येण्यासाठी म्हणून हे घालायचं आहे. त्यानंतर चाट मसाला, ज्याच्याशिवाय आपलं चाटच अपूर्ण आहे, त्यामुळे हे घालून घ्यायचं आहे आपल्याला चाट मसाला थोडा. ही 0 नंबरची बारीक शेव आहे. जर आपल्याला बाजारातून घेताना पण आपल्याला तसं सांगायला लागते की 0 नंबरची शेव दे. जरी शेव नाही मिळाली तर ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असलेली मोठी शेव पण मिळेल, ती जरी घेतली तरी काय हरकत नाही. आता हे सगळं मांडून झाल्यानंतर सगळ्यात शेवटला आपली शेव बटाटा पुरी आहे, त्यामुळे सगळ्यात वरचा लेयर हा शेवचा येतोय आणि तो नुसता असाही नाही तर भरपूर असा येतोय. त्यामुळे घालताना हे अजिबात कंजूशी करू नका. जितकी शेव भरपूर घालाल ना तितकी शेवपुरी तुमची चटपटीत आणि मस्त अशी होईल. मी जे म्हटलं होतं ना साईडला पडलं तरी चालेल म्हणून, ते ह्याचसाठी म्हटलं होतं की आपल्या पुऱ्यांवरचे लेयर तर आहेतच, त्याशिवाय साईडला जे पडलेलं आहे ना ते पण नंतर चमच्यानं खाताना एक मस्त अशी मजा येते. त्यामुळे घालताना असं ताट किंवा जे काही प्लेट आपली आहे ती अशी गच्च भरून घाला. आणि आता आपल्या आवडीप्रमाणे म्हणून पुन्हा शेवटला काय करायचंय, फक्त असं साधारण असं फक्त शिंपडायची आपल्याला ही चटणी. जास्त असं हे करायचं नाही, कारण आतमध्ये ऑलरेडी आपण घातलेलीच आहे, पण थोडीशी चव वाढवण्यासाठी म्हणून ग्रीन चटणी प्लस ही चिंचगोळाची चटणी थोडीशी आपल्याला वरून अशी अलगद टाकायची. त्यानंतर सगळ्याचा शेवट ज्यानं होतोय ती कोथिंबीर सगळ्यात शेवटला आपली येणार त्याच्यावर. हे बघा, आता मी एक शेवपुरी तुम्हाला मस्त अशी उचलून दाखवते. अगदी गच्च भरलेली सगळीकडून शेव, बटाटा, टोमॅटो, कांदा सगळ्यांनी भरपूर अशी. आणि ही एक प्लेट जर खाल्ली ना शेवपुरी तुमचं पोट अगदी गच्च भरेल, इतकी छान अशी झालेली आहे शेवपुरी. आपली बॉम्बे बटाटा शेवपुरी तयार झालेली आहे. बघितल्यानंतर नक्कीच खायची इच्छा झालेली असणार. मग कधी करता याचा बेत? मस्त असा बेत करा, खा आणि त्यानंतर छान छान अशा प्रतिक्रिया मला द्या. थँक्यू.